सर, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अभिभाषणावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि राज्यपालांच्या अभिभाषणाला मी पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे। या अभिभाषणावर एकूण 1 ते 85 मुद्दे आहेत। या 185 मुद्द्यापैकी आपल्याला पूर्ण या ठिकाणी बघितले असता तर या देशामध्ये किंवा राज्यामध्ये राज्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर एक पर्टिक्युलर मुंबई असेल त्या मोठ्या मोठ्या जे काही जिल्हे असतील त्या जिल्ह्याच्या आधारावर राज्याचा विकास होत नाही। पण माझे सर्व लोकांना माझी विनंती आहे, गडचिरोली जिल्ह्यासारखा अतिशय मागासलेला जिल्हा आहे, दुर्गम जिल्हा आहे, अविकसित जिल्हा आहे, संपूर्ण डेव्हलपमेंटल इंडेक्स हा महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यापेक्षा मागे आहे। तर या अभिभाषणामध्ये सुद्धा ज्या ज्या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटल इंडेक्स मागासलेला आहे, ज्या जिल्ह्यांचा विकास झालेला नाही, ज्या जिल्हे विकासाच्या प्रवाहामध्ये नाही, अशा जिल्ह्याच्या विकासासाठी म्हणून या अशा पद्धतीने अभिभाषणामध्ये सुद्धा नमूद केले पाहिजे। आणि म्हणून पुढच्या अभिभाषणामध्ये ज्या डेव्हलपमेंटल इंडेक्स आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ज्या ज्या जिल्ह्याचा विकास झाला नाही अशा डेव्हलपमेंटल इंडेक्स घेऊन प्रत्येक मागासलेल्या जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी समायोजन करण्यात यावे। आपला महाराष्ट्र देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य, देशातला एकूण स्थूल देशांतर उत्पन्नाच्या महाराष्ट्राचा वाटा 14.5% आहे आणि या महाराष्ट्राचा 14.5% आहे। तर या देशामध्ये सुद्धा जिल्ह्याचा ज्यामध्ये इंडस्ट्रियल एरिया नाही, गावागावामध्ये उद्योग क्षेत्र निर्माण झाले नाही, या अशा पद्धतीने समजा महाराष्ट्रातील सर्व गाव जिल्ह्या ज्या आपलं इंडस्ट्रियल झोन डेव्हलपमेंट केलं तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा जो आपण उद्देश ठेवलेला आहे 1 ट्रिलियन इकॉनॉमी, तर 1 ट्रिलियन इकॉनॉमी जिथपर्यंत ग्रामीण रूरल एरियाचा आपण घेणार नाही तिथपर्यंत 1% $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था आपण महाराष्ट्रामध्ये स्थापन करू शकत नाही। पण आपल्या या राज्याचे राज्यपाल आणि साहेबांनी $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी ठेवलं, म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो। पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांचं अभिनंदन करतो। आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे सुद्धा पालकमंत्री होतो, ते यावेळेस दावोसमध्ये गेलेले होते। आमचा गडचिरोली जिल्हा हा उद्योगविरहित जिल्हा होता, पण त्या ठिकाणी मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय दावोसला गेले आणि 20,000 कोटी रुपयांचं गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्योगासाठी एक करार केलं आणि गडचिरोली जिल्हा आता डेव्हलपिंग प्रोसेसमध्ये आहे। म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याच्या मध्ये राज्यपाल सुद्धा उल्लेख केले त्यांचं पण अभिनंदन करतो। आणि आपल्याला या गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी किंवा उद्योगामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी या राज्यपाल महोदयांनी सुद्धा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 नवीन औद्योगिक प्रशिक्षण स्थापन करण्यात आले आहेत, अशा पद्धतीने या ठिकाणी उल्लेख आहे। म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल महोदयांचं मी अभिनंदन करतो की आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवीन 2 औद्योगिक प्रशिक्षण संस्था या राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये आहे, त्याचं सुद्धा तात्काळ अंमलबजावणी करून गडचिरोली जिल्ह्याची सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत या ठिकाणी जास्तीत जास्त युवकांना प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध करण्यात यावे। आणि या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहीत आहे की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे जुनी पेन्शनधारक होते महाराष्ट्र सरकारनं काही प्रमाणात त्यांना हे दिलेले आहे। पण माझी विनंती आहे सरकारला की या ठिकाणी 2005 पूर्वी नंतरचे काही कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा जुनी पेन्शनचे सुद्धा आपण विचार घेऊन त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी समाविष्ट करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करावे अशी विनंती करतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये 224 रोजगार मेळावे मोठ्या मोठ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांना ठिकाणी राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित केला। आमच्या गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा महारोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केलं। म्हणून या ठिकाणी उल्लेख आहे
तर त्या ठिकाणी महारोजगार मेळाव्यामध्ये जेवढे काही लोकांनी रोजगारासाठी नोंदणी केलेली आहेत अशा लोकांना रोजगार तात्काळ उपलब्ध करून देण्याची माझी एक आग्रहाची विनंती आहे। आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मेडिकल कॉलेजचा या ठिकाणी उल्लेख आहे, या राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये सुद्धा उल्लेख आहे, म्हणून या अभिभाषणाला मी खूप खूप अभिनंदन करतो। आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या गेल्या 75 वर्षापासूनचा जो आपला मेडिकल कॉलेजचा प्रश्न होता, मागील महाविकास आघाडी माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते, त्यावेळेस गडचिरोली जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजच्या ऐवजी त्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी जाहीर केले होते। पण मी या गडचिरोली जिल्ह्याचा आमदार म्हणून आणि पेशाने डॉक्टर असलेला म्हणून त्या ठिकाणी सुपर स्पेशालिटीला मी कडाडून विरोध केला। त्यानंतर मात्र त्या ठिकाणी होत नव्हते, पण सुदैवाने आमच्या माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच आले आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज डिक्लेअर केलं। आता मी त्यांचं अभिनंदन करतो। या वर्षी त्या ठिकाणी 2024-25 या ठिकाणी 100 मुलामुलींचं मेडिकल कॉलेज सुरू होणार आणि या अभिभाषणामध्ये सुद्धा हा उल्लेख केलेला आहे, म्हणून राज्यपालांचं मी खूप खूप अभिनंदन करतो, त्यांचा धन्यवाद मानतो। आपल्याला सर्वांना माहीत आहे, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आवास योजना शहरी आणि ग्रामीण सुरुवात केलेली आहे आणि बऱ्याचपैकी या महाराष्ट्रात देशामध्ये आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पंतप्रधान आवास योजना शहरी ग्रामीण आणि या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी थोडंसं शहरामध्ये जास्त आहे आणि ग्रामीणमध्ये जास्त आहे, तर माझे नम्र विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीला ग्रामीण आवास योजनामध्ये ज्या पद्धतीनं 2,50,000 रुपये आहे, तर ग्रामीण आवास योजनामध्ये सुद्धा शहरीप्रमाणेच 2,50,000 रुपयांचं पंतप्रधान आवास योजना असेल। या ठिकाणी आपण दोघाही या का शहरामधले जास्त आहेत की ग्रामीणमध्ये जास्त आहेत असा भेदाभेद न करता या ठिकाणी समान शहरी आवास योजना, ग्रामीण आवास योजना प्रत्येकाला 2,50,000 रुपयाचं आपण अनुदान देण्याचे करावे असे मी विनंती करतो। आपल्याला पुन्हा सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्ध महामार्गाचा विस्तार करीत आहेत। त्या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ते सुद्धा आमच्या गडचिरोलीचे पालकमंत्री होते, त्यांना सांगितलं की गडचिरोलीच्या शेवटच्या टोकापर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार करणार आणि हा विस्तार झालेला आहे। परंतु मी त्यांचं अभिनंदन करतो, याचा उल्लेख राज्यपालांनी सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हणून माझी एक पुन्हा या ठिकाणी भंडारा गडचिरोली एवढा मात्र रस्त्याचं मेजरमेंट किंवा या ठिकाणी त्याची चाचपणी सुरू आहे। माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की नागपूर, भिवापूर, नागभीड आणि आरमोरी असा सुद्धा आपण त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार करणार असे गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 रस्ते आपण घोषणा केली होते सर, परंतु या ठिकाणी मात्र कामामध्ये सुरुवात झालेली आहे, म्हणून आपल्याला अभिनंदन करतो। भंडारा गडचिरोली सुरू आहे,